आता आपण वृष्टी या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघूया भौगोलिक स्पष्टीकरण. तर आपण बघतोय की पृथ्वीचा जवळजवळ 70.8% भाग हा जलयुक्त आहे. त्याच्यानंतर पृथ्वीवरची या जलसाठ्याचं जे वितरण अ, झालेलं आहे हे असमान आहे. सगळीकडे समांतर असं नाही, तर काही ठिकाणी असमान सुद्धा आहे. सगळ्याच ठिकाणी असमान आहे. तर मग काही ठिकाणी अशी आहेत की तिथं हे जलसाठे जे आहेत ते मर्यादित स्वरूपात आहेत आणि काही ठिकाणी बघितलं तर अगदी मुबलक स्वरूपात असे आहेत. तर मग या चित्रामध्ये आपण आकृती क्रमांक 5.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारचे जलविष्कार आपण असे अनुभवत असतो. मग वातावरणामधल्या या बाष्पामुळं हे सगळे आविष्कार असे घडत असतात. मग ह्या हवामानामध्ये जो काही बदल होतो तो पुढील आविष्कारामध्ये आढळतात. तर कसं तर हिवाळ्यात सकाळी दव पडतं आणि जास्त उंचीवरील प्रदेशामध्ये हिम पडतो. तसंच कुठे कुठे पाऊस पडतो. तर काही प्रदेशात दाट असं धुक्क पडतं. तर काही प्रदेशामध्ये अचानक गारा पडतात आणि पिकांचं सगळं नुकसान होतं. आता वृष्टी. तर आता ढगातून आता नीट लक्ष द्या. ढगामधून जमिनीकडं द्रवाच्या रूपात किंवा घनरूपात पाण्याचा वर्षाव होतो. म्हणजे जसं हिम, गारा, त्याच्यानंतर पाऊस ह्या रूपामध्ये होतो. मग त्याच्यामध्ये आपण या छायाचित्रात थोडंसं बघत आहोत की कसं ही वृष्टीची रूप आहे. एक पाऊस आहे, हिम आहे आणि गारा ही वृष्टीची प्रमुख रूप आहे. तर आता पहिल्यांदा आपण अभ्यास करूया हिमाचा. तर वातावरणामध्ये जेव्हा तापमान हे गोठण बिंदू खाली जातं, 0 सेल्सिअसच्या खाली जातं, तेव्हा हवेतलं जे बाष्पाचं थेट हिमकणामध्ये रूपांतर होतं आणि या क्रियेस संप्लवन असं म्हणतात. मग या क्रियेमध्ये वायू रूपातील बाष्प हे घन रूपामध्ये रूपांतरित होतं आणि अशा घन रूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात. बरोबर आहे? काय म्हणतात? हिमवृष्टी म्हणतात. अशा या घन रूपातील अशा या घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात. मग उच्च अक्षय वृत्तीय प्रदेशामध्ये आणि समशीतोष्ण प्रदेशामध्ये समुद्र सपाटीपर्यंत हिमसृष्टी होते. तर उष्ण कटिबंधामध्ये सुमारे 5,000 मीटर पेक्षा जास्त उंचीवर ही हिमसृष्टी होते. तर मग हिम हा घन स्वरूपामध्ये असल्याने ते पाण्याबरोबर वाहून जात नाही, तर त्याचे थरावर थर साचतात आणि मग हे हिम जेव्हा वितळतात त्याच्यापासून या प्रदेशाला काय मिळतं? पाणी मिळतं. काय मिळतं? पाणी. आता गोठलेला जलाशय आणि हिमच्छादित असे पर्वतरांगा. तर हिम आणि बर्फ यात काही फरक असतो आपल्या तापमानामधला. तर उच्च अक्षवृत्तीय व अतिउंचीवरील प्रदेशामध्ये जेथे तापमान 0 अंश सेल्सिअस पेक्षा कमी आढळतं तेथे वर्षावाच्या स्वरूपात वृष्टी होते. हिम कसा असतो तर भुसभुशीत असतो आणि अपारदर्शक दिसणारा आणि हिमाचे थरावर थर असे साचतात आणि वरील थराच्या या दबावामुळं हिमाचं खालचा जो थर असतो तो एक संघ आणि असा भरीव आणि पारदर्शक असा बनतात आणि अशा रीतीने तयार झालेल्या भरीव पारदर्शक हिमाला बर्फ असं म्हणतात. काय म्हणतात? बर्फ म्हणतात. तर तापमान हे गोठण बिंदूपेक्षा कमी झाल्यास जलाशयावर बर्फाचा थर हा तयार होतो आणि मग असा बर्फ जलाशयाच्या पृष्ठभागावर काय होतो? तरंगतो आणि या बर्फाचा हिमसृष्टीशी थेट संबंध नसतो. काय असतो? नसतो. पुढे बघूया गारा.
भूपृष्ठावर जास्त उष्णता आली की ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह हा जोरात व्हायला लागतो आणि मग या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचं तापमान एकदम काय होतं, कमी होतं आणि हवेतल्या बाष्पाचं सांद्रीभवन होतं. काय होतं, सांद्रीभवन होतं. ह्याची व्याख्या अगोदर आपण बघितलेली आहे. मग त्याच्यापासून गडद असे रंगाचे ढग तयार होतात आणि या भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण हे उंचावर जातात आणि त्या ठिकाणी जलकणांचं घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. मग गारा काय असतात, जड असतात. मग त्या काय होतात, तर त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात आणि हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात आणि मग तेथे गारांवर हिमाचं असं नवीन थर साचले जातात आणि हे असं अनेक वेळा घडतं. त्यामुळं गारा हा आकाराने मोठ्या असताना त्याच्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात असे आणि त्या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षण पृथ्वीचं त्याच्यामुळे वेगाने जमिनीवर येतात आणि या गाराच्या वृष्टीला आपण गारपीट म्हणतो. काय म्हणतो, गारपीट. धडाधड 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 पडतात, त्या आदळतात जवळजवळ, काढ धाड धाड धाड, त्याला काय बोलतात, गारपीट. आणि या गारपिटीमुळं अनेकदा पिकाचं नुकसान होतं आणि तसंच जीवित आणि वित्तहानी सुद्धा होते. पुढे आपण काय शिकलो, हिम आणि गारा, फरक स्पष्ट करायचा आहे. चला तर मग पुढच्या विभागामध्ये